आणि याच प्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी जी एसआयटी नेमण्यात आलेली आहे त्या एसआयटीवर पुन्हा एकदा गंभीर आरोप झालेत आणि आता हे आरोप केलेत वाल्मिक कराड यांच्या पत्नीनं। एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे सुरेश धस यांचे जावई असल्याचं कराड यांच्या पत्नीचं म्हणणं आहे। देशमुखांच्या हत्येशी वाल्मिक कराडांचा संबंध नाहीये। वाल्मिक कराडच्या पत्नी मंजली कराड यांनी हे आरोप केलेत। या अगोदर सुद्धा एसआयटी मध्ये नेमण्यात आलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते। हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे बसवराज तेली यांच्या व्यतिरिक्त अन्य अधिकारी जे या एसआयटी कमिटीमध्ये होते त्यांची बदल करण्यात आले होते। एसआयटी कमिटी जी आधीची होती त्यामध्ये मोठे बदल झाले होते। मात्र बसवराज तेली यांच्यावर या संदर्भात कोणताही आरोप झाला नव्हता, कारण बसवराज तेली हे मूळतः बीडचे नाहीत। मात्र वाल्मिक कराड यांच्या पत्नीचं असं म्हणणं आहे की ते बीडचे जावई आहेत आणि सुरेश धस यांचे जावई आहेत। ते तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत। ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। म्हणजे यांनी जावईच आणून बसवलेला आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये। त्या शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते, परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते, कुठले आष्टीचे। म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांचंच इथं मनमानी चालू आहे। धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत।